कारण 2-3 दिवस असं फटे जाम लागायला लागले. त्या नादात काय ब्लॉग बनवणं झालं नाही. लोकल मारून मला गाडी भरून निघायला टाईम लागला थोडा. मी करू देणार नाही आणि तुझं चालू देणार नाही. हे टॅक्सीवाले इथं बिंदास उभा करू शकतात पण कोण टेम्पोवाला उभा करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. जस्ट हे बघा म्हणलं का नाही 4:15ला. मला माहितीच होतं ना भाऊ आपल्याला एक्सपिरियन्स आहे इथं. तर नाही म्हणलं 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे भया. म्हणजे त्यांना तिथं एक खॉप आहे या गाडीचा की ही गाडी लागली ना 2-3 तास तर जागा रिझर्व राहणार बघा म्हणतात. सरळ गोष्ट आहे तिथं. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज गाडी म्हणजे सकाळी एक लोकल मारून चाललोय आता सर्वरला. सकाळी राहणारला गेलेलो भरायला. गाडी भरून सकाळी रोड आज जिंगल बेलवा दिवस आहे आज, म्हणून ट्रॅफिक तेवढी नव्हती. मग आता चाललोय आपली ही तर झाली इकडली ट्रिप, पण मुंबईचं पण तेवढं जरा क्लिअर राहिलं तर बरं आहे. कारण 2-3 दिवस असं फटे जाम लागायला लागले. त्या नादात काय ब्लॉग बनवणं झालं नाही. कसं आहे ॲडिटिंगसाठी लई टाईम लावावं लागते. त्यासाठी फक्त दिवसभर शूट काढून एडिटिंग करताचा महिना झाला आहे ना. मग काय हो, काय आता कोपरला गाडी खाली करून चाललो आपल्या सर्वरला भरायला. तर तिथं आता लफडा असा आहे की आपलं रवीन आहे ना अवेलेबल गावाकडे आहे. त्यांनी बाहेरच्या गाड्या भरायला लागल्यात पोटर. आज बहुतेक तिथं एका गाववाल्याची गाडी आहे. आपले माणसं असले तर काय हरकत नाही भाऊ, पण दुसऱ्याची गाडी असं लागलं ना तर पोटरवाल्यांचं तर तुम्हाला माहिती आहे रेट कमी. माल किती टाकला आहे ते त्यांना कळणार पण नाही. आपण डेली भरतो, आपल्याला माहीत पडतं की किती माल भरतात काय नाही. तर ह्यासाठी भाऊ आता बघू काय होते काय नाही. यार मला बोलायचं पण सुधारणा झाले माझ्या मनात, दुसरंच काहीतरी वेगळा विचार चालू आहे. तर ठीक आहे भावना, चला बघू आजचा दिवस कसं जात आहे. आता आपण आलो आहे माझी गाडी घेऊन आपली LY वाली. तर टायर टाकले दिला 2 लेफ्टचे नवीन खट बटन टायर MRFचे. आता काय टेन्शन नाही, 1-2 वर्ष तर चलतील चांगले टायर हे. फक्त रवीच्या गाडीला पुढचं टायर पाहिजे तर ते टायर आता पप्पाच्या गाडीचं घेऊन त्याला लावायचं आहे. पप्पाचं एक टायर चांगलं आहे, पुढचं नवीनच आहे, MRFचंच घेतलेलं आहे आत्ता काल परवा, ते टाकायचं आहे. आता ज्या दिवशी रवी येईल त्या दिवशी टाकाय येईल. म्हणजे बहादर काही येणार झाले आज जाऊन त्याला 10 दिवस व्हायला लागल्यात कंप्लेंट. आलं ठीक, नाही आलं तर भाऊ झालं 4 दिवसात दुसरा ड्रायव्हर भेटणार आपल्याला. भावानं गाडी वगैरे भरून निघालो. हे माझ्या अगोदर एक गाडी भरलेली होती, ती गाडी 11:30 वाजता निघाले. तो आता वाजलेत 2. ती गाडी अजून पोचली नाही मुंबईत आणि मी इथून 2 वाजता निघतोय. कारण माझी गाडी लोकलमुळं मला उशीर झाला. लोकल मारून मला गाडी भरून निघायला टाईम लागला थोडा. मला माल बी रेडी नव्हता कारण ती युनियनवाल्याची गाडी होती. काल त्यांनी पोटरची गाडी भरताना तिथं पकडलेली. आम्ही पण इथं कालेरला युनियन भरतो महिना 1500. पण त्यांनी काल येऊन तिथं जरा पोटरवाल्यावर भडकाभडकी केली की बाई इथं आमचे माणसं पैसे देतात तर त्यांना माणसांना गाडी भरू द्या, तुम्ही कशाला येता इकडं भरायला, इथे युनियन भरावी लागते असं तसं म्हणून त्यांना जरा हे केलं. आज त्यांची गाडी भरली इथं बारकी. पहिले आपली मोठी आहे, आपल्यासारखीच गाडी आहे त्यांची पण त्यांची डबा बॉडी आहे, तेवढा माल पास करत नाही त्यांची गाडी. ती गाडी भरून ती गाडी अजून निघाली तर पोचलीच नाही तिथं. आता यार आपल्याला टेन्शन पडलं. मी त्याच्या आधी जर पोचलो पण आणि किंवा मी साईन एकदा क्रॉस केलं ती गाडी तिथं पोचली तर किती वांदे व्हायचे म्हणलं. बघू यार काय होते काय नाही. त्याला फोन करायला लागला त्या ड्रायव्हरला, ते ड्रायव्हर काय फोन उचलाय ना माझं. तर चला मित्रांनो, आता मी साईनला थांबून कुठेतरी डब्बा वगैरे आणलाय, जेवण वगैरे करतो, मग पुन्हा त्यांना फोन करून विचारतो कसं काय नाही. इथल्या भाड्यावर यायचं म्हणलं ना तर 3च्या अगोदर यावं लागतं. तर ती युनियनवाल्याच्या गाडीवाल्याने एवढा लेट केला. 3:30 वाजल्यात. आता त्यांच्या कंपाऊंडमध्ये जेवढे 2-3 पार्टीवाले आहेत, एक POP वाला आहे, जिमवाला आहे, यांच्या गाड्या येत राहतात. तर तिथं त्यांच्या गाड्या येतात. तर आता आपली गाडी लटकली भाऊ. मला हे लोक साईन क्रॉस केल्यानंतर म्हणलं ते की 2 थप्पे बाकी आहे, ये लवकर.
तर आता तिथून आलो मी, 2 टप्पे बाकी आहे म्हणल्यावर निघत आलो पट. जसं लालबागचा ब्रिज चढलो, ह्या लोकांनी बोललं की आता लगे की भाई तिथं POP वाल्याची गाडी यायला लागले, ते येऊन तेव्हापासून थांबलंय, असं तसं बोललंय. आता आम्हाला फोन केला तर 3:30 वाजल्यात, ती गाडी जाऊन 10-15 मिनटं झाली युनियनवाल्याची, तरी पण अजून ती POPची गाडी लागली नाही तिथं. एवढ्यात आमची गाडी लागली पण असते एवढं. म्हणजे इतकं कसं आहे भाऊ, तुझं काम चाललेलं आहे ना, मी चालू देणार नाही, पण मी माझं करू देणार नाही. म्हणजे मी करू देणार नाही आणि तुझं चालू देणार नाही, असं आहे हेड्या लय बनवला जमता आणि 7:30 इथं यायचं म्हणलं ना भाऊ, 1-1:30च्या मध्ये जर आलास तरच भेटणार इथं जागा, नाही तर भाऊ पार्किंगचे फुल वांदे. आता मी थांबलो ज्या ठिकाणी ना, इथं मागं तुम्हाला दिसेल साईडलाच मध्ये, हे टॅक्सीवाले इथं बिंदास उभा करू शकतात, पण कोण टेम्पोवाला उभा करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. असा इथला नियम. मी लावलेलो पहिले त्या टॅक्सीच्या जागेवर, त्यांनी मला बोललं की इधर गाडी मत लगाव, आगे लेके जाओ. आगे जाणार कुठं भाऊ, आपल्याला ह्याच सिग्नलहून राईट मारायचं आहे, परत तिथून 2 टाकीहून परत राईट मारायचं आहे. आता 2 टाकीच्या पुढं कसं आहे, ह्या सिग्नलहून राईट मारला ना पुढं काहीच जागा नाही, कुठंच जागा नाही, कुठं गाडी लावू शकत नाही आपण, काही नाही. तिथं तर फुल पार्किंगचे वांदे, तिथं एक टायमाला जागा तर भेटल. आणि इथं पण ते रूल आहे की इथं ट्रॅफिक जाम झाली ना, तर इथं आपल्याला पण गाडी काढावं लागते, ह्यांना बी गाडी काढावं लागते, पण ट्रॅफिक जाम होत नाही. हे लोक पण यार सपोर्ट करायला पाहिजे यार, असं माणसाला आपले आहे ना लय वाईट टाकतात इथले लोक. काय माहिती काय होणार उद्या जाऊन, जवळ हाय तवर दम करायचा, त्या दिवशी आपल्या इथली ती कॅपॅसिटी संपली, त्या दिवशी आपला विषय सुटला. इथं बघायचं झालं तर मग दोन्ही गाड्या ड्रायव्हर ठेवून मुंबई इकडे चालू आहे, आपण आपले आउटलाईन पकडायचं. बघू भावना आता काय होईल काय नाही. चला आता अजून त्यांनी बोलले की अर्धा-पाऊण तास थांबा. आता 3:30 वाजल्यात म्हणल्यावरती पाऊण तास म्हणल्यावर 4:15 आता होईल तर होईल. गाडी तर खाली होणारच तर काय नाही, पण जायला वांगळं. हे 2-3 दिवस झालं कंटिन्यू चालू आहे, म्हणून मला ब्लॉगच बनवणं होईना. तुम्ही दिवसभर शूट घेतलाय, पुन्हा घरी जाऊन त्या ट्रॅफिकमध्ये वैतागून पुन्हा एडिटिंग करायला टाईम भेटणार. ट्रॅफिकमध्ये वैतागून घरी जायला लागलं, अंग दुखला की झोपायचं. हेच धंदा राहिला आता आपला, काय करणार सांगा. आता आणलाय डब्बा, 3:30 वाजल्यात, इकडूनचा जेवायचा टाईम राहतंय का यार. आता इथं जेवायला बसलं ना, कोणतर गाडी काढ म्हणतंय म्हणून इथं जेवायला भाग नाही. आरामात आता बसावं इथं 10-15 मिनटं. आता ते म्हणल्यात पाऊण तासपर्यंत थांबावं, पुन्हा जावा आपल्या जागेवर गाडी लावायचं, रस्सी खोलून द्यायचं, मग निवांत जेवायला बसायचं. आता तुम्हाला माझा जेवायचा टाईम दाखवतो, तिथे गेल्यानंतर आता किती टाईमपास होणार ते मलाही माहीत नाही. बघू भावना आता काय होईल काय नाही. जस्ट हे बघा म्हणलं का नाही 4:15ला, मला माहितीच होतं ना भाऊ आपल्याला एक्सपिरियन्स आहे इथं. तर नाही म्हणलं 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे भया. म्हणलं त्यांनी गाडी घेऊन ये, नाटकं सगळ्याची माहिती आहे ना भाऊ. अर्धा तास म्हणता पाऊण तास लावतात ते. लई एरिया खराब आहे भया इथला. सध्या तर निघालो आता 2-3 पार्ट्याचा माल आहे गाडी. आता लागलं 7:30 सिग्नल. हे सिग्नलवर लई मजा येते मला. हे सिग्नल आलं की लई असं हे होते. आता या वॅगनारला राईट मारायचं आहे, पण बाईकवाले आहेत ना, मला जायला जागाच देणार नाही. तर बघा तुम्ही माझ्या मारून दाबून घ्यावं लागतं, कारण ज्याला सरळ जायचं आहे ना ते पण राईटला येऊन थांबतंय. म्हणजे हवालदार मग त्यांच्यावर जरा चढतंय. एकदा होतंय, असं नाही की डेली होतंय, एकदा होतंय. आज बहुतेक नाही वाटायला लागले, सगळे लाईनीत आहेत. आपल्याला भेटाल मोका. बघा बाई म्हणलो का ते लाल टी शर्टवाली पहिले ते थांबलो. बघा ही कच्ची गली बघा, हे बघा लाई राहत आहे आगाव धंदे इथं. आता लागलं हे समोरला जाम. आता हे 2 टाकीचं 7:30 जाम. इथे पातळ रस्ता आहे, इकडून येणारी सिंगल गाडी पास होते, इकडून जाणारी सिंगल गाडी. आणि त्यामध्ये घुसाघुशीवाले लय राहतात, म्हणजे बाईकवाले.
यांचं घुसणं लई राहतं. मेन म्हणजे एखादी मोठी गाडी थांबली ना तरी कारवाली दिसते का, कारवाल्याची लगेच झमेले लई मोठे आहेत या साईडला. पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग चीज दाखवतो. तिथं आपली गाडी गेली ना, एक आपला वेगळाच आवरा होता हा तिथं. आपली गाडी फक्त आपली गेल्यावर म्हणजे त्यांना तिथं एक खॉप आहे या गाडीचा, की ही गाडी लागली ना 2-3 तास तर जागा रिझर्व राहणार बघा म्हणतात. सरळ गोष्ट आहे तिथं. कोण काय बोलायलाच येत नाही ना भाऊ. लागली एकदा गाडी तर लागली, तुला पुन्हा थोडी भरता भरता अर्धी गाडी खाली उरली म्हणल्यावर काढणार ते. आता 2 पार्ट्याचा माल आहे, मी काय करणार, मधली एक हातगाडी घेणार, कारण 10-15 बॉक्स आहे तर पटपट त्यांना सांगतो हातगाडीवर टाका, मागं बिलमध्ये बघत माल टाकायचा, आपण त्यांना हाकलून द्यायचं. जातात डिलिव्हऱ्या करत. एक तिथं 2 टाकीला एक देतात, एक पुढं त्या बिल्डिंगमध्ये देतात. थांबा जरा 2 मिनिट गाडी लावतो पुढं घेऊन. कसला हरण लावलाय, कसला हरण लावलाय का असलं. उसको हटाना ही पड़ेगा, वो निकलेगा ही नहीं तो. गाडी एकतर लावून दिलो यांना खाली करायला. आता माझा डब्बा राहिला कसा आहे की काय नाही की बघू खोलून, तर नीट राहिला तर खायला येईल, तसंच ठेवायला येईल. बघतो भावना, आता तुम्हाला भेटतो मी जायच्या टायमाला, कारण त्यांना सगळं सांगितलं आहे. तिथली एक डिलिव्हरी आणि गाडी लागले तिथली एक डिलिव्हरी, 2 डिलिव्हऱ्या द्यायच्या आहेत, तेच त्याने करतात खाली. आपलं काम आता फक्त इथं खायचं, पंखा चालू करून झोपायचं. तर चला मग खाऊन घेऊन मी निघायच्या टायमाला भेटतो तुम्हाला. फायनली भाई आपली गाडी झाली खाली. किती 6:45ला. मागं BMW बाईक आहे, पुढं बुलेट बाईक आहे. रोखले तर किती वाण घेऊन मी बघा. सफर तर आहे का एकाला, सगळे घुसाघुसरे बघा. त्यांच्या समोर असं जाऊन थांबावं लागतं. जोपर्यंत गाडी तुम्ही घालत नाही ना तोपर्यंत हे लोक थांबत नाहीत. त्याच्यात आपलं काम काय, फुल दाबायचं गाडी, चक जाऊन समोर उभा करायचं. सबर नाही आहे का म्हणलं का उगाच शांत बसायचं, तोंडाला बघायचं, त्याच्या प्रेमात बघायचं, रागात बघायचं नाही, उगाच तोंडाला बघायचं. ते काय एकदाच झाली खाली. हे बघा ही कसला मस्त दिसते टावर उरावर. ह्या टावर मध्ये आमच्या हुसेनचं म्हणजे सरोवरवाला जे आहे ना त्याचे 4 रूमा वरी आहेत, म्हणजे 4 फ्लॅट वरी आहेत. खाली हे आहेत, खालचे जे दुकान आहेत ना गाळे राहतात ते गाळे आहेत, डबल आहेत, पण याला छोटे छोटे गाळे भेटल्यात म्हणते. बघा असं राहतंय सोसायटीमध्ये बी. कसं ते म्हणजे कुठं घरबीर बघायला गेलं ना, स्टार्टिंगला स्वप्न मोठं आणि पुन्हा नंतर काम बारीक, असे काम होतात. मग त्यांना काय इकडं घ्याय नाही नका म्हणलं, इकडं मेरे को नाही पसंत. कारण इथं भेटला असताना आम्हाला मस्त पार्किंग फ्री राहिला असती, कोणाच्या जाग्याचं टेन्शन नाही. कारण मोठी गाडी आणि मोठं दुकान म्हणजे फक्त आपल्या सणवारीचंच मालाचं. अवघड झाले धंदे, काय करावं दोस्तांनो. जाऊ द्या आता,
झालं गेलं. चला मग आपण आता जाऊ भिवंडीला. ट्रॅफिक तर फटे जाम भेटणार आहे भाऊ. नुसत्या मुंबईत असे पत्रे मारून ठेवले ना यार. पहिलं जाम ह्या एरियात लागत होतं. इथून जे निघालं ना आता साईनपर्यंत जाम राहायचं. आता इथून तिथपर्यंत चांगलं वाटायला. साईन क्रॉस झालं की जीव धकधक करायला लागले. जामच भाऊ यार. पब्लिक ऐन 6:30 7च्या टायमाला सगळे कामावून सुटणार. 8 9 10 पर्यंत पकडा. दुकानं बिकानं बंद करून जाणारे कोण राहते, कोण काही कामं राहते 8 8:30 वाले. हे लोक कामं सुट्ट्या करून जे निघतात ना, त्याच्यानंतर भाई जी ट्रॅफिक लागती साईन क्रॉस झाल्यानंतर बघायचं भाऊ. मेन ट्रॅफिक साईन क्रॉस झाल्यानंतर BKC हून जे लोक येतात ना, ते लोकांचं लय अवघड आहे भाऊ. तिथून जे येतात ते फार वाट लागलेले. दम खात नाहीत भाऊ. 2 मिनटं थांबत नाहीत लोक. गाडी रस्त्यात थांबली की पहिलं हॉर्न मारून. या ब्लॉकच्या चक्करमध्ये आहे ना भाऊ, मी चप्पल उलटी घातला. ह्या पायातली त्या पायात, त्या पायातली ह्या पायात. असे असं राहतात हो अवघड धंदे. काय सांगावं तुम्हाला. आता साईन पर्यंत पट्टा खाला. आता यार माझ्या मागे ही 67 आले. हे छोला हे कशाला दिल्यात काही का नाही की. हे उद्या द्यायचं सर्व्हर मध्ये. पण उद्या आपली ऑर्डरच नाही भाऊ. जबरदस्ती 2 गाड्या येऊन भरलेल्या. जर ऑर्डर नसला असती तर मग ती गाडी नसला असती तर आपली आज गाडी लागला असती. पण नाही, उद्या ऑर्डर नाही तर डायरेक्ट जाणार आहे परवा तेरवा. जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा. उद्या आमचे महान ड्रायव्हर साहेब येणार आहेत आमचे. तर त्यांचं स्वागत कसं करायचं आहे काय नाही मला ती कळेना झाले. लय मोठा ब्लॉग झाला भाई. लय मोठा झाला. तुम्ही एवढं बघता नाही मला माहिती आहे. चला भेटू भाऊ आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला मी काही इथली ट्रॅफिक दाखवणार नाही. एक ट्रॅफिकचा मी वेगळा मुद्दा मांडन. उद्या मी मोठा जर लई नाही 10-15 मिलियन झाले का मग सबस्क्रायबर आपले, त्या टायमाला आपण मुद्दा मांडू ट्रॅफिकचा, नंतरून रोडमधल्या खड्ड्याचा. आता तुमच्यापर्यंत काय पोचणार आहे भाऊ. काहीच नाही. आता आपली कमी लायकी आहे तेवढ्यात बोलणार. तर मग चला मी आता लय आगाव बोलणार नाही. तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये, नाही तर पुढच्या ट्रिपच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.